पुन्हा एकदा जाणार आहोत नगर जिल्ह्यामध्ये आज जो मराठा मोर्चा निघालेला होता त्या ऐतिहासिक मोर्चाची दृश्य आता ड्रोनने टिपलेली आहेत आणि माझ्या मागे तुम्ही ही दृश्य बघू शकता। अतिशय जबरदस्त अशी मोठी अशी अभूतपूर्व अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आणि या मोर्चाची दृश्य ही ड्रोनमध्ये कैद झालेत। आतापर्यंत अनेक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघालेला होता, मात्र अहमदनगरमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला बघायला मिळते। बहुतेक सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड जे आहेत गर्दीचे त्या मोर्चाने मोडलेत असं दिसतंय। उमेश कुमावत आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। उमेश, एक ऐतिहासिक मोर्चा म्हणावा लागेल हा अश्विन, खरोखर ऐतिहासिक मोर्चा आहे आणि विशेष करून जर आपण अहमदनगर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे। तिथे जवळपास 14 तालुके आहेत आणि ज्या तऱ्हेचा उत्स्फूर्त प्रतिसाद इतर ठिकाणाहून मिळत होता तसाच प्रतिसाद, कारण जी घटना घडली होती, ज्या घटनेमुळे मराठा समाज आज बाहेर आला, जो एक ट्रिगर पॉइंट होता कोपर्डीचा, जी घटना घडली होती ते कोपर्डी नगरमध्येच येतं। जवळपास 70 किलोमीटर अहमदनगर पासून आहे आणि इतर जे पक्ष आहेत किंवा संघटना आहेत त्या सर्वांचा पाठिंबा होता। जे राजकीय पक्ष आहेत तेही मोठ्या ताकदीने इथे उतरले होते। मोठा जिल्हा आहे तो एक सर्वात मोठी गोष्ट होती। कोपर्डी तिथेच आहे आणि दुसरी गोष्ट जी आता मराठा मोर्चांमध्ये आता एवढे आम्ही मोर्चे बघितले, परभणीचा बघितला, लातूर बघितला, त्यानंतर सोलापूर बघितला आणि हा बघितला, तर एक सर्वात एक हे दिसून येतं मराठा समाजात की त्या जिल्ह्यात एवढा मराठा समाजाचा मोर्चा झाला, तिथे एवढे लाख लोक आले होते अशी जी बातमी व्हॉट्सअपवरून पसरते। त्यानंतर दुसरा समाज, जो दुसरा जिल्हा आहे जिथे होणार आहे तो मोर्चा, तिथले जे आयोजक संयोजक असतात आणि तिथला समाज जो आहे त्यांचा हा प्रयत्न असतो की त्या जिल्ह्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात जो आहे तो मराठा समाज जो आहे त्याने मोठ्या प्रमाणावर यावं। आणि एक स्पर्धा जी आहे ती आता काही दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक मराठा समाजांमध्ये दिसते आहे की आपल्या इथे उत्स्फूर्ततेने जास्त लोक आहेत, तिथे एवढे लाख लोक आले तर इथे एवढे लाख लोक आपल्याकडे यावेत। कारण मी जेवढे मोर्चे अटेंड केले आतापर्यंत, मी ज्या मोर्चांना गेलो तिथे जेव्हा आपण ग्राउंड लेव्हलवर जातो तिथे लोक हा प्रश्न विचारतात की तिथे किती गर्दी होती, आमच्या इथे तुम्हाला किती गर्दी वाटते, किती लाख लोक असतील। हा एक जे सामान्य मराठा लोक आहेत त्यांचा हा नेहमी प्रश्न असतो मोर्चातल्या की किती गर्दी असेल आणि इतर जिल्ह्यांविषयी ते विचारतात की तिथे इतकी गर्दी होती, मग आमच्या इथे एवढी गर्दी आहे का, त्याच्यापेक्षा जास्त आहे का। तर ही एक उत्सुकता आहे, जो उत्स्फूर्तपणा आहे मराठा समाजाचा, तो आता दिवसेंदिवस वाढू लागलाय आणि तो अहमदनगरमध्ये आज दिसून आला। त्यामुळे हा एक ऐतिहासिक गर्दी जी आहे ती अहमदनगरमध्ये आज बघायला मिळाली। अश्विन, खरंय। उमेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जसं तुम्ही सांगताय की या आधी देखील तुम्ही मोर्चे बघितले, मात्र इकडची गर्दी काहीशी जास्त बघायला मिळाली। पीडित मुलीचा हा जो आहे तो जिल्हा आहे, तिचे वडील देखील याच्यामध्ये सहभागी झालेले होते, त्याच्यामुळे कुठेतरी एक वेगळं महत्त्व या मोर्चाला मिळालंय। नाही, नगरच्या मोर्चाला वेगळं महत्त्व आहेच, कारण जी घटना झालेली आहे ती अहमदनगर जिल्ह्यातलीच आहे, कोपर्डीची ती घटना होती आणि जे मोर्चे निघायला सुरुवात झाली, भलेही याची सुरुवात औरंगाबादहून झाली असेल, मात्र तुम्ही बघा महिलांचा प्रचंड सहभाग जो आहे पहिल्या मोर्चांपासून याच्यात दिसून येतोय आणि त्यामुळेच जे कोपर्डीची घटना हा एक ट्रिगर पॉइंट होता आणि ते नेमकं अहमदनगर जिल्ह्यातच येतं। त्यामुळेही या मोर्चाला एक वेगळं महत्त्व होतं, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते या मोर्चात सहभागी झाले। मी नगरच्या आसपास जेवढे गावं होते तिथेही गेलो होतो, तर तिथे आता जागे ते जे मोर्चाचे एक मोठमोठे बॅनर्स लावले होते तिथेही त्यावरही लिहिलं होतं की आता जागे व्हा, आता निघा, आता नाही तर केव्हा नाही। म्हणजे एक सर्व जे मोठ्या प्रमाणात एक गाव होतं छोटंसं, मी अश्विन तुला सांगतो, तिथे मी गेलो होतो, त्या गावातलं मी तिथे विचारलं त्यांना की किती लोक जाणार आहेत, तर त्या गावातल्या लोकांनी उत्तर दिलं की आमचं 70% गाव मोर्चात जाणार आहे। म्हणजे हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी दिसतंय आणि ते अहमदनगर जिल्ह्यातही दिसलं। मी ही अहमदनगर जिल्ह्यातलीच गोष्ट सांगतोय। त्यामुळे या मोर्चाला ऐतिहासिक गर्दी झाली, त्याला कोपर्डीही कारणीभूत आहे की कोपर्डी तिथेच आहे आणि दुसरा हा जिल्हाही मोठा आहे आणि इतर ज्या संघटना आणि राजकीय संघटना मोठ्या ताकदीने इथे उतरल्या होत्या, त्यामुळे ही जी गर्दी आहे हिने इतर याच्यापेक्षाही ऐतिहासिक गर्दी इथे बघायला मिळाली। अश्विन, खरं उमेश, आता आपण ड्रोनच्या कॅमेऱ्यातनं पुन्हा एकदा ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि जसं उमेश कुमावत यांनी सांगितलं की याआधी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघालेले होते, पण इकडे ही जी गर्दी आहे ती खरोखरच अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशीच गर्दी आहे। उमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।